तुम्हाला सांगून थकलो. लसूण आणि मध कधी आणणार आहात तुम्ही? किचन मध्ये ठेवलाय ना सर. अहो, किचन मध्ये काय पूजा करायला ठेवलाय का? तुमचा गुडघा दुखत होता म्हणून ते मागवलेलं. गुडघा आणि लसणाचा काय संबंध? काय संबंध? अहो, लसूण आणि मध आल्यावर तुमचा दुखणारा गुडघा नीट होईल ना. म्हणजे? सांगतो, आधी लसूण आणि मध घेऊन या. हो सर, आणते. बरं झालं लसूण सोलून आणलात. लसणाच्या 25-30 पाकळ्या काढा. छोटी बरणी भरून मध घ्या. दुकानातून कोणत्याही कंपनीचा मध तुम्ही आणू शकता. सर, मी तर ऐकले मध तर साखरेपासून बनतो. नाही हो मॅडम, मध कसा बनतो तुम्हाला माहिती आहे का? नाही ना सर. मधमाशा फुलांचा गोड रस पितात आणि मग त्याला शरीरातून बाहेर काढतात. यालाच आपण मध म्हणतो. आता माणसांची संख्या एवढी वाढली आहे, एवढी फुलं कुठून आणणार? त्यामुळे आजकाल ना मधमाशांना गोड पाणी प्यायला देतात आणि मग मधमाशांना या गोड पाण्याचं रूपांतर मधामध्ये करतात. ठीक आहे सर, आता पुढे? सोललेला लसूण काचेच्या बरणीत टाका. त्यात थोडा मध टाका. लोणचं जसं मुरल्यावर चविष्ट लागतं, तसंच जेवढे दिवस हा लसूण मधामध्ये मुरेल तेवढा तो इफेक्टिव्ह होईल. आता 10-15 दिवस झाल्यानंतर रोज सकाळी अनुशापोटी लसणाची एक पाकळी चावून खा आणि वर गरम पाणी प्या. लसणामध्ये एलिसिन असतं आणि मधामध्ये फ्लॅवोनॉइड्स असतं, जे सांध्यांची सूज कमी करतं. 3 महिने रोज हा उपाय करा. गुडघ्याच्या वेदना नक्कीच कमी होतील. आज भारतातल्या 10 पैकी 4 लोकांची हाडं दुखतात. म्हणूनच आयुर्वेदाच्या मदतीने भारतीयांना वेदनामुक्त करणं जीवन ऊर्जाचं ध्येय आहे. ज्यांची हाडं दुखतात, ज्यांना वाताचा त्रास आहे, त्या प्रत्येकाला हा उपाय नक्की सांगा. आणि जर गुडघा जास्त झिजला असेल, गादी झिजली असेल, ऑपरेशन सांगितलं असेल, तर अशा व्यक्तींना जीवन ऊर्जेच्या विशेष उपचारांची माहिती द्या. जीवन ऊर्जेची साथ म्हणजे गुडघेदुखीवर हमखास मात.